दिल्लीमध्ये गेलात तर हीच तक्रार घेऊन तुम्ही दिल्लीमध्ये गेलात असं लोक म्हणतात. तर मग अमित शहांबरोबर तुमचं काय बोलणं झालं? हे बघा कसं मीडिया परसेप्शन आहे सगळं. आणि दिल्लीला जाणं म्हणजे काहीतरी तिकडे कोणाची तरी तक्रार करणं असा विषय नसतो. आणि माझा तर तक्रार करण्याचा स्वभाव नाही आहे. मी जेवढं पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल करता येईल तेवढं करत असतो. तेव्हा मला बिहारमध्ये शपथविधीसाठी NDAचा घटक पक्ष म्हणून मला बोलवलं होतं आणि मी दिल्लीला गेलो, दिल्लीवरून बिहारला गेलो आणि त्या बिहारच्या विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या. त्यामुळे प्रत्येक बैठकीमध्ये आणि बाकी पण महाराष्ट्राच्या संदर्भात आम्ही NDAचे घटक पक्ष आहोत. शिवसेना म्हणून NDAचा खूप जुना अलायन्स पार्टनर आहे. त्यामुळे NDAचे देखील काही विषय असतात आणि स्थानिक पातळीवरचे विषय स्थानिक लेवलला देवेंद्रजीने आम्ही सोडवत असतो. पण मग अमित शहानी असं सांगितलं का की स्थानिक लेवलचे प्रश्न तुम्ही तिथेच, राज्यातले प्रश्न तुम्ही तिथेच सोडवा, इथे आणू नका? विषयच नाही घेतला मी, त्यामुळे तिथं हा विषयच घेतला नाही. मी त्यावेळेस देखील मीडियाशी बोललो होतो त्यावेळेस. पण मग ते परसेप्शन तुम्ही म्हणता तसं तयार होतं की अमित शहा हे स्थानिक म्हणजे प्रदेश भाजपच्याच पाठीशी आहेत असं एक चित्र तयार झालं. असं ते मीडियाने केलं ना. पण जर विषय तो तक्रारीचा नसेल तर अमित शहा साहेब हे बोलण्याचा विषय येत नाही. त्याच्यावर तर मी बघितलं प्रश्न आणि उत्तर म्हणजे असं काही लोकांनी चालवलं की प्रश्न आणि उत्तर. आता दोघंच आम्ही होतो, एक तर ते सांगतील नाही तर मी सांगेन. नक्कीच, पण बातम्या कुठून तरी येतात ना, बातम्या अशा काही क्रिएट केल्या जात नाही, कुठून ना कुठून तरी ती येतं. खरं म्हणजे मी कधी जी वस्तुनिष्ठ असेल ते सांगतो आणि कुणाची भूल होईल अशी कुठलीही बातमी आमच्याकडून तरी जात नाही. पण रवींद्र चव्हाणांनी केलेल्या फोडाफोडीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती. जे होतं ते आम्ही मनमोकळेपणाने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर बोललो आणि त्यांनी देखील सर्व सविस्तर ऐकून घेतलं आणि तेही म्हणाले की मी आमच्या पदाधिकाऱ्यांना, अध्यक्षांना एकदम स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन देईल की आपल्या युतीमध्ये कुठेही गालबोट लागता कामा नये. युती अभेद्य राहिली पाहिजे, मजबूत झाली पाहिजे. पण त्यानंतर सुद्धा म्हणजे तुमच्याकडनं तुम्ही पक्षप्रवेश थांबवली, कारण तसं नंतर ते दिसलं नाही. पण भाजपत थांबले नाही, भाजपत अजूनही सुरू आहेत आणि रवींद्र चव्हाण स्वतः असं म्हणाले की इनकमिंग काही थांबणार नाही. मला वाटत नाही. पण जर असं असेल तर ते मला असं वाटत नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितल्यानंतर मग ते दोन्ही पक्षांनी पत्ते पाळली पाहिजे. पण संभाजीनगरमध्ये आता 2 दिवसांपूर्वीच फुलंब्रीचे माजी नगराध्यक्ष तुमचे ते भाजपमध्ये गेले. संभाजीनगरमधल्या माजी मला वाटतं सिटिंग असलेल्या जिल्हा अध्यक्ष तुमच्या महिला जिल्हा अध्यक्ष त्या सुद्धा भाजपमध्ये आता गेलेल्या आहेत. रवींद्र चव्हाण स्वतः कल्याण डोंबिवलीमध्ये सगळं भूमिपूजन किंवा उद्घाटनाचे कार्यक्रम करतायत. उद्घाटन ठीक आहे ना, उद्घाटन कार्यक्रम ते आमदार आहेत त्या भागाचे. खासदार श्रीकांत शिंदे पण त्यांच्या लोकसभेमध्ये उद्घाटन असतील तर शेवटी जे काही प्रकल्प आहेत, रस्ते आहेत, हे लोकांना आपल्याला वेळेवर त्याचं काम झालंच पाहिजे. तो काय विषय वादाचा नाहीये. पण मुख्यमंत्री असं